पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार, सुस्वागतम. तुम्ही पाहताय खवय्यांनो झी मराठीवरचा ताजा खवय्येगिरीचा अप्रतिम असा वाफाळलेला कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. बरं, मला एका प्रश्नाचं जेन्युइनली उत्तर हवंय. तू माझ्या लांबच्या भावाची जवळची मुलगी आहेस, बरोबर? म्हणजे मी तुझा काका आहे, तू माझी पुतणी आहेस. चोचले जिभेचे लाड मुलांचे, ठीक आहे. ह्याची काहीतरी दिवसांची मर्यादा असेल ना. तू जाणार कधी आहेस इथून? नाही काय नाही, नीट सांग. माहित नाही का? तू काय पूर्ण दिवस इथेच राहणार आहेस? काय करावं, हे वेगळंच काहीतरी आहे. पण ठीक आहे, मलाही तुझी लाड पुरवायला मजा येते आणि त्यानिमित्ताने प्रेक्षकांना आमच्या वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात. काय तुमच्याही घरामध्ये शाळेमध्ये जाणारी, कॉलेजला जाणारी मुलं असतील ज्यांचे ठराविक पदार्थ खाण्याचे नखरे असतात. तुझे नखरे नाही आहेत, कारण तू सगळंच खातेस. कारल्याचे आहेत, दुधाचे आहेत. तर त्याच्याप्रमाणे आपण वेगवेगळे पदार्थ आयडिया करून खाऊ घालत असतो आणि म्हणून हीच सिरीज आपली चोचले जिभेचे लाड मुलांचे कायम ठेवूया आणि आजच्या भागातल्या 2 पाहुण्यांना इथे आमंत्रित करूया. या नमस्कार. या नमस्कार. नमस्कार. हॅलो. हॅलो. हाय. तुम्हा दोघींचे आजच्या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. थँक्यू. काय नाव तुमचं? माझं नाव प्रणोती अभ्यंकर. कुठून आलात तुम्ही? मी सांगली. किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? याच वर्षी अजून 8 महिने झाले. अरे 8च महिने झाले, ताजं लग्न आहे. त्याच्यामुळे पदार्थ खूप चांगले असतील, कारण नवीन नवीन उत्साह असतो, नवीन नवीन शिकलेले पदार्थ असतात आणि फसलेलेही असतात. आज फसणार आहे का उत्तम होणार आहे? आज उत्तम होईल. क्या बात आहे. तुम्हाला आवडेल स्वयंपाकाची? हो, खूप. व्हेरी गुड. सांगलीहून आलेले आहेत पाहुणं, त्यांच्याकडे जाऊया, तुमच्याशी गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं काय नाव? माझं नाव सुषमा मांडवकर. तुमचं कधी झालं लग्न? माझं 1 वर्षच झालं आता. अरे वा, म्हणजे दोघी ऑलमोस्ट पुढे मागेच आहे. हो की नाही? तुमची आधीची ओळख आहे का? नाही. इथे आल्यावर पहिल्यांदा झाली? वा. आज दोघींना इथून स्वयंपाक करायचा आहे आणि ते करण्यासाठी स्वच्छताही महत्वाची आहे. म्हणून इंडिया गेट कडनं तुम्हाला ही छानशी भेटवस्तू, हे ॲप्रन घाला आणि स्वयंपाकाला सुरुवात करा. घाला. या कार्यक्रमात गोंधळ आणि ॲप्रन घालण्याचा मान स्वराचा आहे. हो की नाही बेटा? छान. खोटी माया नको दाखव. चला, पहिला पदार्थ कोण करणार? तिकडे बघ, आवाज आलाय. मी म्हणून चालेल. चला, सांगलीहून आलेल्या ज्या मॅडम आहेत त्या पहिला पदार्थ करणार आहेत. कुठला पदार्थ आहे तुमचा? खजुराची पोळी. जरा वेगळे नाही काय ना. खजुराचे लाडू आम्ही खाल्लेत, आम्ही शिऱ्यामध्येही खजूर खाल्लाय, पोळी कधी खाल्ली नाहीये. चला, वेगळं आहे जरा, बघूया पटकन लागणारं साहित्य काय. खजुराची पोळी. सांगलीच्या प्रणोती मॅडम आता पहिला पदार्थ करणार आहेत, ज्याचं नाव आहे खजुराची पोळी. त्याचं साहित्य आणि कृती आपण पाहूया, पण त्याआधी सुषमा मॅडम, तुम्हाला एक काम करायचं आहे. आमच्याकडे हे जे खजूर आहे, या खजुराला घेऊन तुम्हाला थोडंसं बागेत जायचंय. चालेल? सांभाळा ह्यांना. खूप दिवस झाले मी सहन करतोय, कधी तुझे बाबा येऊन तुला नेतायत असं मला झालंय. आता मी बाबांना सांगते येऊच नका. चला प्रणोती मॅडम, आपल्याला पहिला पदार्थ करायचा आहे खजुराची पोळी. लागणारं साहित्य आम्हाला सांगा. खजूर, कणिक, मैदा, तूप, गूळ, जायफळ पावडर आणि ही काजू आणि बदामची पावडर करून घेतलेली. ह्याच्या कृतीकडे जाऊया, पण त्याआधी तुम्हाला एक बालिश प्रश्न मला विचारायचा आहे. तुम्ही सीए आहात. आम्ही ना 12वी झाल्यानंतर ना खूप मित्र मला असे म्हणायचे की आपण न सीएचा अभ्यास करू, एक सही केली ना की लाख रुपये मिळतात. असं खरंच असतं का? हो. नाही, एका सहीवर लाख रुपये नाही मिळत, पण आहे व्यवस्थित. पण 50,000 तरी मिळतात. पण असं म्हणलं तुम्ही ऐकलं असेल ना? हो, खूप ऐकलंय. मला आत्ताही माझे मित्रमैत्रिणी चिडवतात, मग काय आता नोटांचं मशीनच असेल तुझ्याकडे वगैरे. बघा, पण असं होत नाही खरं. असं होत नाही. प्रत्येक क्षेत्राची आपली मागणी आहे, आपले कष्ट आहेत. हो की नाही? किती वर्ष तुम्ही हे काम करताय? आता मी जॉब करते 2-2.5 वर्ष झाले. अच्छा. सीए झाले मी 2019 मध्ये. बर, पण मग विथ ऑल इंडिया रँक 27. विथ ऑल इंडिया रँक 27? येस. मी आमच्या वर्गातही 27वा कधी आलो नाही, खरं सांगतो. 56 मुलांचा आमचा वर्ग होता, त्यातही मी 35-40वा असायचो. असो, ठीक आहे, आवड आपली आपली. चला, लागणारं साहित्य आपण पाहिले, कृती करूया. आपण अर्धा मैदा आणि अर्धी कणिक घेतो याच्यामध्ये. बर. साधारण 2 ते 3 चमचे कणिक आणि तेवढाच मैदा. शिक्षण सगळं कुठे झालं तुमचं? माझं सगळं म्हणजे सीएचं शिक्षण पूर्ण रत्नागिरीमध्ये. 3 वर्ष मी रत्नागिरीमध्ये होते. आपण अर्धा मैदा घेतला आणि अर्धी कणिक घेतली. आता याच्यात थोडंसं चिमूटभर मीठ घाला आणि तेल लागेल. तेल. ह्या कणकेला पूर्ण तेल व्यवस्थित लावून घ्यायचं सगळ्या बाजूनी, म्हणजे पोळीचा वरचा जो लेअर आहे तो खुसखुशीत होतो. बरं.
मग तुम्ही आता तुमचं स्वतःचं ऑफिस आहे का कुठल्या कंपनीत काम करता? नाही, कंपनीमध्ये. कंपनी. ओके, आता काय ह्याला घालायचं याच्यात? तेल व्यवस्थित लागलेलं आहे. तर Yes. ह्याची म्हणजे व्यवस्थित सगळीकडे तेल लागलं ह्याची एक ओळख म्हणजे असा आपण जर गोळा केला या कणकेचा तर तसा राहायला पाहिजे. याचा अर्थ तेल लागलं असेल. लागले व्यवस्थित. आता काय? याच्यामध्ये पाणी. बरं. ही कणिक घट्ट मळून घ्यायची थोडी, कारण खजुराचा जो आपण गोळा म्हणजे त्याच्यात सारण भरू त्याची आणि कणकेची कन्सिस्टन्सी साधारण सारखी असली पाहिजे. ठीक. मग हे मळता मळता मला सांगा, हॉबीज काय तुमच्या अजून? माझी हॉबी कुकिंगच आहे. बरं. तर मी असे काय काय वेगळे वेगळे पदार्थ ट्राय करत असते जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. अजून काय काय वेगळं ट्राय केलं तुम्ही याच्यात? खजुराच्या पोळी ही माझी ॲक्च्युली आजीची रेसिपी आहे. मी लहानपणापासून खात आली आहे, आता बनवते. अच्छा. माझ्या आजीला पणजीला सगळ्यांना म्हणजे खूप आवड आहे खायला घालायची आणि बनवायची पण. तर तिथूनच आली माझी पण आवड. चांगले चांगले, छान आहे की त्यानिमित्ताने आज आम्हाला जरा खजुराची पोळी खायला मिळाली. हे काय थोडे होय, हे छान मळून झालेलं आहे. हो. आता काय? आता ह्याला बाजूला ठेवूया आपण 15 ते 20 मिनिटं. ठीक आहे, चला मग आपण एक काम करूया. खजूर पोळीसाठी लागणारं हे जे मिश्रण आहे मैद्याचं आणि गव्हाच्या पिठाचं, ते जरा रेस्ट करत बाजूला ठेवूया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. पुढे आता खजूर घ्यायचंय. ही खजूर सीडलेस घेतली मी आणि थोडे म्हणजे बारीक काप करून घेतलेत त्याचे, कारण आपल्याला त्याचं मऊ सारण करायचंय. ठीक आहे. तर याच्यामध्ये थोडंसं तूप, त्याच्यानंतर गूळ पावडर. मस्त पौष्टिक असते. खजुरामध्ये आपल्याला हिमोग्लोबिन वाढवणारे घटक असतात, तसेच गुळामध्येही आहेत. त्याच्यामुळे खजूर आणि गुळ हे कॉम्बिनेशन ऑलवेज वर्क करतं. काय म्हणाला? हेल्दी रेसिपी. जायफळ पावडर घातली मी थोडीशी. मस्त. आणि ही काजू आणि बदामाची पावडर जी आहे ती. तर हे सगळं आपल्याला एकत्र मळून घ्यायचं. बरं. तुमच्या माहेरी कोण कोण असतं? माझी आजी आणि आई आणि माझा लहान भाऊ. हो, तो काय करतो? तो पण CA करतोय रत्नागिरीला. म्हणजे दोघांनी बहीण भावांनी मिळून ठरवलं एकेका सहीचे 1-1 लाख कमवायचे. हो की नाही? चला काय करूया पुढे? हे तयार झालेलं आहे आपलं. आता काय? आता पोळी आपण लाटायला घेऊया. तर ही कणिक छान भिजलेली आहे. पण छोटासा गोळा. तर याची आता मोदकाची आपण जशी पुरणपोळी जशी भरून करतो तशीच करायची ही पण. तर मी छोटीशी पारी करून घेतली. तर हे जे आपण सारण केलं आहे, साधारण कणकेचा गोळा जेवढा असतो तेवढाच खजुराचा गोळा घ्यायचा. बरं. आणि खजूर अगदी काठाकाठापर्यंत पोचलं पाहिजे असं बघा. हो हो. खूपदा अनेक घरी काय करतात, पुरणाच्या पोळीमध्ये पुरण फक्त मध्यभागीच असतं, भोवतालून ती साधी पोळीच असते. हो की नाही? तर तसं मला नाही आवडत. हा गोळा झाला आपला तयार. थोडंसं मैदा घेते. मैद्यावरती लाटून घ्यायची. हो. तर ह्या पोळ्या अगदी छोट्या छोट्याच करायची माझी आजी, त्यामुळे मी पण तेवढी छोटीशी करते. म्हणजे लहान मुलांना म्हणाल तर खायला मजा पण वाटली पाहिजे. बरोबर. आणि नाश्त्याला किंवा एका वेळी एक पोळी खाल्ली की पोट भरत. आता काय झाली पोळी. आता घ्या बाजून. सोडू का तूप? हो चालेल. तुम्ही पुण्यात दोघेच राहता नवरा बायको? हो. कधी आई बाबा येतात किंवा बाकी रिलेटिव्ह येतात. मस्त. छान खरपूस झालेली आहे. बरीचशी मुदत झाली पोळी ना. म्हणजे नाही. तुला खजूर आवडतात का? तिला काय नाही आवडत, तिने मला शिल्लक ठेवलं हेच माझं नशीब आहे. लाड करू नको उगीच खोटे खोटे. झाली तुला माहितीये का? काय? एक मध्ये आई एकदा कार्यक्रमाला गेली होती. मला एक सांग, गोष्ट एवढी आहे का एवढी आहे? ठीक आहे, मग आपण एक काम करूया, तुझी एवढी गोष्ट मी ऐकतो. तुम्ही तोपर्यंत एवढाही वेळ वाया घालू नका, पटकन लिहून घ्या खजुराच्या पोळीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता खजुराची पोळी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये अर्धा मैदा, अर्धी कणिक घ्यावी.
त्यात चिमूटभर मीठ घालावं. त्यानंतर त्यात थोडंसं तेल घालावं. तेल व्यवस्थित मिक्स करून संपूर्ण कणकेला लावून घ्यावं. त्यानंतर त्यात पाणी घालून कणिक घट्टसर मळून घ्यावी आणि 15 ते 20 मिनिटं झाकून बाजूला ठेवावी. आता सारण तयार करण्यासाठी खजुराच्या बिया काढून त्याचे बारीक काप करून घ्यावे. त्यात तूप, गूळ, जायफळ पूड, काजू बदाम पूड घालून एकत्र मळून घ्यावं. आता कणकेचे छोटे गोळे तयार करून घ्यावे. एका गोळ्याची पारी तयार करून घ्यावी. कणकेच्या गोळ्या एवढाच सारणाचा गोळा घ्यावा. तो पारीत भरून पारी व्यवस्थित बंद करावी आणि छोटीशी पोळी लाटून घ्यावी. ही पोळी तुपावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावी. खमंग गोड खजुराची पोळी खाण्यासाठी तयार आहे. खजुराची पोळी आहे तयार आणि फारच कमाल पदार्थ आहे, पौष्टिक आहे. तर आपण खाऊया. आपण पुढच्या पदार्थाकडे जाऊया. त्याचं काय नाव? त्याचं नाव आहे ब्रेड पार्सल. ब्रेड पार्सल. येस. माझ्यासारखं पार्सल. म्हणजे आपण हे कॅरी करायला सोपं आहे म्हणून पार्सल आहे का याचा आकार आहे म्हणून पार्सल? त्याचा आकार तसा आहे त्याच्यामुळे ते पार्सल असं नाव दिलेलं आहे. फॅन्टास्टिक. चला, नावातच नाविन्य आहे. ब्रेड पार्सल साठी लागणारं साहित्य काय ते बघूया. सांगा. सर्वात प्रथम ब्रेड, बटर, ग्रेटेड चीज आहे, दही आहे, स्लाइस केलेले टोमॅटोज, पनीर आहे बारीक एकदम हे केलेले, हे आहे गाजर, पिझ्झा सॉस आहे, कांदा आहे चिरलेला, शिमला मिरची, मियोनीज आहे, हे आहे धना पावडर, काश्मीरी चिली पावडर, जिरा पावडर, मीठ, हे आहे ऑलिव्ह ऑइल आणि हे आहे टूथपिक. यातलं जे साहित्य आहे त्यातलं 90% साहित्य हे सेपरेट जरी तुम्ही काढलं तरी सुद्धा ही फस्त करू शकतो. त्यामुळे हीच ती वेळ आहे तुम्हाला हिच्यासोबत घेऊन जायची. नाही फक्त हिची काळजी घ्या. हा, लागणारं साहित्य पाहिले. कृती पहिल्यांदा काय करायची? पहिल्यांदा सर्व मसाले आहेत ते तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला. मग पॅन लागेल. एक पहिली डिश द्या त्याच्यामध्ये सगळे मिक्स करून घ्यायचे. बाउल चालेल? हो, बाउल पण चालेल. हे अंदाजे 4 टेबलस्पून ऑइल घेतलेलं आहे. ऑलिव्ह ऑइल. हां, ऑलिव्ह ऑइल. त्याच्यामध्ये 1 चमच काश्मीरी लाल तिखट. हो, काश्मीरी लाल तिखट. त्याच्यानंतर गरम मसाला अर्धा चमच घेऊया. जिरा पावडर आहे तो थोडा घेऊया. जिरा पावडर घेतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त आपण धना पावडर घेऊ. बरं. काळी मिरी पावडर. म्हणजे सगळे जे मसाले आहेत ते आपण या ऑलिव्ह ऑइल मध्ये मिक्स करायचे. हो. हे आहे अद्रक लसूणची पेस्ट. बरं. मिरची पण आहे थोडी त्याच्यात? हां, थोडी मिरची पण टाकलेली आहे. थोडीशी हळद. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आपल्याला. मला मिठासाठी दुसरा 1 चमचा लागेल. हो, देतो ना. मीठ आपण स्वादानुसार घेऊया कारण का चीजमध्ये बटरमध्ये पण थोडंसं मीठ असतंच. आता आपण याच्यामध्ये गाजर टाकणार आहोत. बरं. हे जरा तुम्ही जे करताय ना हे कॉम्बिनेशनच मी पहिल्यांदा पाहतोय. म्हणजे ऑलिव्ह ऑइलमध्ये तुम्ही कच्चे मसाले घातले तसेच. ऑलिव्ह ऑइल ॲक्च्युली ह्याच्यामध्ये मस्टर्ड ऑइल पण घेऊ शकतो. पण ऑलिव्ह ऑइल आपल्या हार्टसाठी चांगलं असतं म्हणून. कांदा आपण एक कांदा असा, हां, छोटी वाटी. टमाटर घेतलं. हे ब्रेडच्या पॉकेटमध्ये जे आपल्याला भरायचे ते तयार करताय का तुम्ही? हां, हे मिश्रण ब्रेडच्या पॉकेटमध्ये. हो, अच्छा. एरवी पॉकेटमध्ये पैसे असतात, कार्ड्स असतात, पॅन कार्ड, आधार कार्ड असतं. इथे मसाले, ब्रेड पॉकेट. आता आपण पनीरचे काप. फॅन्टास्टिक. वा. याच मिश्रणात दही घालायचं? हो, दही पण आपण. वा. आधी सगळं मिक्स करून मग पॅनवरती टाकायचं. हो. नया है यह. करा मिक्स. द्या. तुमचं लव्ह मॅरेज आहे म्हणे? हो, लव्ह मॅरेज आहे. काय नाव सरांचं? संदेश. मग त्यांनी हा प्रेमाचा संदेश कधी पाठवला तुमच्याकडे? प्रेमाचा संदेश पाठवला 2012 मध्ये. बरं. तुम्ही हो किती साली म्हणाला? 2013.
अच्छा, लग्न किती साली झालं? 2021 मध्ये. लग्नाला 1 वर्ष झाली. हो 2012 ते 22 आणि ते 11 वर्ष झाली की तुमच्या नात्याला? हो. वा वा वा, मस्त. आता आपण झाकण ठेवूया 5 मिनिटं जरा. गॅस स्लो करून पण. पुढची कृती आपल्याला करायला लागेल, पण त्याआधी ह्याला जरा शिजून होऊ द्या, मग वळूया पुढच्या कृतीकडे. हो. पुढे आता आपण ब्रेडला बटर लावून कर मिओनिस आणि पिझ्झा सॉस लावायचं. आता काय? आता आपल्याला पिझ्झा सॉस लावायचा. येस, घ्या. वा, ब्रेड पॉकेट जरा खमंग, झणझणीत, सणसणीत होणार आहे असं मला दिसतंय, कारण सारणाचा रंगच तुम्हाला सांगतोय. आणि आता वरून जो काही पिझ्झा सॉस, बटर, मेयोनीज. आता आपण मेयोनीज लावून घेऊया. मेयोनीज. येस. गॅस लावून घेऊ. हो. आता आपण हे स्टफिंग ह्याच्यामध्ये करायचं. हां पण असं प्लेस करायचं. अच्छा. ह्याच्यामध्ये आता चीज आपण भरून. वा 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 वा. त्याला असं आपण स्टिक करायचं आणि हे पॅन वरती ठेवायचं. येस. वा 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 वा, काय मस्त सुवास आला ना इथपर्यंत. कुठला तरी खाण्याचा आनंद मला एकट्याने घेऊ दे. नाही तुला काहीच वाटत नाही नाही म्हणताना? नाही. स्वरासाठी थोडं जास्त चीज टाकते. हो घाला ना, घाला ना, स्वरासाठी चीज घाला. ठीक आहे, आता हे पॅन वरती ठेवूया का आपण? हो. पॅनवरती थोडंसं बटर आपण. वा, मुलांना आवडतं तसं. आजच्या भागातले दोन्ही पदार्थ 2 वेगवेगळ्या ग्रहांवरचे आहेत. खजुराची पोळी एकदमच वेगळा गोड आणि ब्रेड पॉकेट एकदमच वेगळा खमंग. हे दोन्ही पदार्थ तुम्हाला नक्की करून पाहायचे आहेत, कारण खवय्यांनो हे सगळं तुमच्यासाठी चाललेलं आहे. त्याच्यावरती आपण झाकण. झाकण, खालचं झाकण काढा. हो, घे बरं बाळ. खूप छान. ब्रेड पॉकेटला किती वेळ लागेल? एक आता खरपूस होईपर्यंत आपण त्याला ठेवायचं. बर, खाली फक्त बटर घातलेलं आहे. बटर घातलंय. हो. चला, ब्रेड पॉकेट छान खरपूस होतील. खजुराची पोळी आहे तयार. हे होईल तयार. तुम्ही पटकन येऊन घ्या. साहित्य आणि कृती. आता ब्रेड पार्सल तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये साधारण 4 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल घ्यावं. त्यात काश्मीरी लाल तिखट, गरम मसाला, जिरेपूड, धणेपूड, मिरपूड, आलं लसूण मिरचीची पेस्ट, हळद आणि चवीनुसार मीठ घालावं. सगळं एकत्र एकजीव करून घ्यावं. आता यात किसलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली भोपळी मिरची, पनीरचे बारीक तुकडे, दही घालून सगळं एकत्र करून घ्यावं. हे मिश्रण पॅन मध्ये घालून त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घ्यावं. आता ब्रेडच्या स्लाइसेसना बटर लावावं. त्यावर पिझ्झा सॉस आणि त्यावर मेयोनीज लावून घ्यावं. आता तयार सारण ब्रेडवर तिरकं पसरवून घ्यावं. त्यावर चीज घालावं आणि ब्रेडची 2 टोकं एकत्र करून टूथपिक लावून ती स्टिक करून घ्यावी. गरम पॅनवर बटर घालून त्यावर ही ब्रेड पार्सल्स भाजून घ्यावी. चविष्ट ब्रेड पार्सल्स खाण्यासाठी तयार आहेत. आजच्या भागामध्ये मंडळी वसईच्या सुषमाजी आणि सांगलीच्या प्रणोतीजी इथे आले आणि फार मज्जा आली. धन्यवाद, तुम्ही इथे आलात. थँक्यू. आणि मस्त पदार्थ केलेत. मला एक सांगायचं आहे, माझ्या मराठी टीचरचं नाव पण सुषमा आहे. बर, सुषमा मिस. अच्छा, ठीक आहे. खूप नवं साधर्म्य आम्हाला सापडलेलं आहे. त्यांच्या मराठी टीचरचं नावही सुषमा आहे. व्हेरी गुड. खूप छान वाटलं. तुम्ही पदार्थ केलेले मस्त आहेत. आपण आता ते खाऊया. आणि आय होप तुम्हालाही तुमच्या व्यस्त शेड्यूलमधून इथे येऊन बरं वाटलं असेल. खूप मजा आली, मस्त वाटलं. नक्की ना? अगदी माझं लहानपणीचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं. किती भारी. तुम्हालाही बरं वाटलं ना? खूप मस्त वाटलं. म्हणजे एक बोलतात ना
काहीतरी वेगळं ट्राय केलं, कोणत्या तरी सेटवरती येऊन ट्राय केलं, खूप मजा आली. ग्रेट, थँक्यू सो मच. परत परत येत राहा. हे तुमचं हक्काचं घर आहे, हक्काचं स्वयंपाकघर आहे आणि आम्ही तर काय खायला तयार आहोतच, हो की नाही? व्हेरी गुड. चला मग आता ही छान खजुराची पोळी आणि हे ब्रेड पॉकेट्स आपण करूया खायला सुरुवात. पण त्याआधी तुम्हाला देतो निरोप घेण्यापूर्वी प्रेमाचा सल्ला, अरबट चरबट खाऊ नका, झी मराठी सोडून कुठेही जाऊ नका. पाहत राहा आपला हा ताजा आणि गरमागरम कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.